बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार आज दिल्लीला जाणार आहे। सत्ता स्थापन आणि मंत्रिमंडळाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। तर सरकारमध्ये पुन्हा एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हा पॅटर्न राबवला जाणार का याविषयी उत्सुकता आहे। तर महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे राज्यामध्ये आणि त्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। जरी शिंदेंच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली असली तरी देखील आता महायुतीचा मुख्यमंत्री नेमका कोण होणार, शिंदे यांच्याच नावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केला जातो की सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपचा मुख्यमंत्री होतो, याविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या आहेत। आणि त्याच पार्श्वभूमीवर शिंदे, फडणवीस आणि अजित पवार आज दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर येते। त्या ठिकाणी वरिष्ठांसोबत चर्चा होणार आहे। सत्ता स्थापन करणे आणि मंत्रिमंडळाबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सुद्धा आहे। मुख्यमंत्री नेमका कोण होणार, त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतो। आणि या विषयाची माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे या थेट आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? परवा निकाल होता, निकालामध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्याचं दिसतंय आणि आता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। अशातच शिंदे, फडणवीस आणि अजित पवार हे दिल्लीला जाणार असल्याचं कळतंय। नेमकं कधी जाणार आहेत आणि कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते? फरा आपण पाहतोय की विधानसभा निवडणुकीसाठी निकाल जाहीर झालेला आणि निकालानंतर मुंबईत सध्या आपण पाहतोय की महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये हालचाली मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। कालचा दिवस जर आपण पाहिला तर महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या स्वतंत्र बैठका पार पडल्या। यामध्ये आपण पाहिलं तर प्रामुख्याने राष्ट्रवादीच्या जर पक्षामध्ये पाहिलं तर जे 41 आमदार निवडून आले त्यांची देखील देवगिरी बंगल्यावरती बैठक पार पडली। यामध्ये अजित पवार यांना एकमताने आपण पाहतोय की गटनेता म्हणून निवडून आणलेला आहे। त्यासोबतच आपण पाहतोय की शिंदेंच्या शिवसेनेमधला देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील गटनेता म्हणून त्यांची निवड झालेली आहे। मात्र भाजपची अजून याबाबत चर्चा झालेली नाहीये किंवा बैठक देखील पार पडलेली नाहीये। पण मात्र काल महत्त्वाच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, शिंदे असतील किंवा अजित पवार असतील या तिन्ही नेत्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या। मात्र आजचा दिवस देखील तितकाच महत्त्वाचा आहे, कारण सत्ता स्थापनेसाठी आज हे महायुतीतले तिन्ही प्रमुख नेते जे आहेत दिल्लीत जाणार असल्याची माहिती आहे। दुपारनंतर दिल्लीमध्ये बैठक होणार असल्याची माहिती आहे। एकूणच या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी कोणाची निवड होते, यासोबतच मंत्रिपदासाठी कोणाला किती खाती जातात, कोणकोणत्या पक्षाला किती खाती जातात याचा फॉर्म्युला देखील ठरला जाईल। पण तत्पूर्वी आपण पाहतोय 22, 12 आणि 10 अशा पद्धतीचा फॉर्म्युला जो आहे तो समोर येताना पाहायला मिळतोय, कारण भाजपच्या वाटेला 22 मंत्रिपद जातील तर एकूणच आपण पाहतोय की शिंदेंच्या वाटेला 12 आणि अजित पवार यांच्या वाटेला 10 असे एकूण हे गणित आहे। पण मात्र आजच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय ठरेल आणि त्यानंतर पुढच्या 2 दिवसांमध्ये आज किंवा उद्यामध्ये शपथविधी देखील पार पडू शकतो। मात्र आपण पाहिलं तर सत्ता स्थापनेसाठी जी प्रक्रिया असते ही प्रक्रिया कालपासून सुरू झालेली आहे। तिन्ही पक्षातील गटनेता निवडणं, त्यानंतर पत्र जे आहेत ते राज्यपालांना पाठवणं आणि त्या ठिकाणी सत्ता स्थापनेसाठी दावा करणं ही अशी प्रक्रिया असते आणि ही प्रक्रिया जी आहे कालपासून सुरू झालेली आहे। अंतिम निर्णय जो आहे तो आज दिल्लीत ठरू शकतो। त्यामुळे मुख्यमंत्री पदावरती कोण असणार, कोण असतील नवीन मुख्यमंत्री, मात्र एकूणच या आधीचा पॅटर्न आपण जर पाहिला तर एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असा पॅटर्न होता। यावेळी देखील असाच पॅटर्न राहणार असल्याची देखील चर्चा आहे। तरीही सुद्धा अंतिम निर्णय जो आहे तो दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज पार पडू शकतो। त्यामुळे एकूणच आज दिल्लीमध्ये देखील वेगवेगळ्या हालचाली होणार आहेत आणि त्यासाठीच महायुतीचे प्रमुख नेते जे आहेत ते दिल्लीत देखील जाणार असल्याची माहिती मिळत आहे। फरा, निश्चितच मीनाक्षी, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।